एक महत्त्वाची बातमी। 5 जुलैच्या मोर्चाच्या नियोजनासाठी राऊत मातोश्रीवर दाखल झालेत। मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर दीपक पवार सुद्धा मातोश्रीवर दाखल झालेत। अभिनेत्री चिन्मयी देखील उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली विस्ताराने माहिती देतील। दिनेश, बघा, 5 तारखेला जो मोर्चा होतो आहे हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात, ज्यात राज ठाकरे उद्धव ठाकरे या मोर्चामध्ये एकत्र सहभागी होणार आहे, त्याबद्दलची या मोर्चाची रणनीती तर आखली जाते आहे। नियोजन असेल, वेळ असेल, पण त्याआधी 29 तारखेला म्हणजे उद्या हिंदी भाषा सक्तीच्या राज्य सरकारच्या अध्यादेशाची होळी केली जाणार आहे। हेही एक आंदोलन महत्वाचं आहे आणि त्या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत। राज ठाकरे यांनाही या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन किंवा त्याचं आमंत्रण दीपक पवार यांच्या मराठी भाषा अध्ययन केंद्राच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे। त्यामुळे त्या बाबतीतली ही एकूण रूपरेषा किंवा त्या आंदोलनाची दिशा या संदर्भातली ही चर्चा करण्यासाठी स्वतः दीपक पवार हे मातोश्रीवर आलेले आहेत। शिवसेना युबीटीचे नेते खासदार स्वतः संजय राऊतही आहेत आणि मराठी भाषेसाठी काम करणारे विविध स्तरावरील मान्यवर हे उद्धव ठाकरे यांना येऊन या प्रकरणी भेटतायत आणि त्यांच्याशी चर्चा करतायत। मराठी क्षेत्रात काम करणारे अभिनेते असतील, साहित्यिक असतील किंवा मराठी भाषेसाठी काम करणारे आग्रही पालक असतील, ते सगळे उद्धव ठाकरेंना येऊन भेटतायत आणि आंदोलनात सक्रिय सहभागाच्या दृष्टीनं ते उद्धव ठाकरेंची चर्चा करत आहेत। नक्कीच धन्यवाद दिनेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर दीपक पवार सुद्धा आता मातोश्रीवर पोहोचलेले आहेत आणि राऊतांची देखील उपस्थिती आहे। 5 जुलैच्या मोर्चाच्या नियोजनासाठी मातोश्रीवर ही महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे।